आम्हा सगळ्या बायका पोरांनी इथं आणा, गोळ्या घाला, मारा, गाडा त्या जमिनीमध्ये आणि त्यांनी शक्तीपीठ काढून जावा ना, तेवढी भर तरी पडेल आमची त्यामध्ये. जवळजवळ 30 लाख रुपये कर्ज काढून पाईपलाईन घातली. त्या आमदार खासदाराला शिल्लक असेल रक्कम ही, पण आमच्यासाठी फार मोठी ती रक्कम आहे. अजून हप्ते सुद्धा याचं फिटलेलं नाहीत पाईपलाईनचं. तरी आता सरकारी शक्तीपीठासाठी आमची जमीन काढून घ्यायला लागली. तर आम्ही सदस्य आम्ही शक्तीपीठ महामार्गाला जमीन देणार नाही आणि देणारच नाही आम्ही जमीन. आज खुपेरी कार्यक्षेत्रामध्ये जमीन येते आमची साधारणतः 1.5 एकर जमीन येतो क्षेत्रात जाते शक्तीपीठ महामार्गाच्या. त्या क्षेत्रासाठी आम्ही मला वाटते 5-6 वर्षांच्या वडिलांनी कर्ज काढून जवळजवळ 30 लाख रुपये कर्ज काढून पाईपलाईन घातली. पहिली जमीन ओल्याखाली नव्हती आणि ती सिंचनाखाली आली. आता कुठे पिकायला लागल्या. अजून हप्ते सुद्धा याचं फिटलेलं नाहीत पाईपलाईनचं. तरी आता सरकारी शक्तीपीठासाठी आमची जमीन काढून घ्यायला लागली. आता ही शक्तीपीठासाठी जमीन काढून घेतल्यानंतर आमच्या पोरांना मुली कोण देणार? अगोदर नोकरी नाही. पहिले आता मुली देताना नोकरी आहे का, जमीन आहे का हे विचारतात. आणि आता जर आमची जमीन नोकरी बी नाही आणि जमीन जर काढून घेतल्या तर आमच्या पोरांनी लग्न करायची का नाही करायची सरकारने सांगायला पाहिजे आम्हाला. त्याचबरोबर आमचं आता बाकीचं आता आहे जे उपजीविका साधन आमचं शेती आहे. बाकी आमच्या नोकरीला कोण नाही. हे सगळं चालते. आमचं घर या शेतीवर चालते. त्याच्यामुळे मला वाटतं शेती पिकली तर आमच्या घरच्या खास खायला मिळतात आम्हाला. आणि जर आमचं उपजीविका साधन सरकार काढून घ्यायला लागले तर सरकार काय करायचं? सरकारचं या 6 वर्षाला तर नुसती पाईपलाईन घातलेली आमच्या वडिलांनी पाईपलाईन घातली आणि कोरोनामध्ये आमचं वडील वारले. आणि त्या वडिलांचा आता म्हणजे आता आम्ही आठवण म्हणून आम्ही आता पाईपलाईन सांभाळतो का एक रान सांभाळतो त्यांची. तिने आता ते सांगितलं होतं की जमीन देऊ नका तुम्ही, जमीन पिकवा, जमीन पिकून तुम्ही खावा. आणि जमीन देऊन आम्ही काय खाणार? मग आता लग्नाला मुलगा आलाय, ते आता मुलगा लग्न करायचं आणि मुलाची लग्न करता विचारतं की बाबा नोकरी आहे का? नोकरी नाही, आरक्षण नाही आम्हाला. पहिला मुद्दा शेतकऱ्याला आरक्षण आहे का? आरक्षण बी नाही आणि नोकरी तुमचं शेत बी नाही. मग आम्ही खाणार काय? आणि काय खायचं काय? काय कसं जगायचं? आणि असंही करण्यापेक्षा आम्हालाच मग तुम्ही हे करा ना, मारा. इथं काय करा, इथं शक्तीपीठ खाली मारा, आम्हाला गाडा गोळ्या घाला, गाडा त्या जमिनीमध्ये आणि त्यांनी शक्तीपीठ काढून जावा ना, तेवढी भर तरी पडेल आमची त्यामध्ये. काय दुसरं काय करायचं आहे? मग तुम्हाला जर शक्तीपीठ न्यायचं असेल तर हुकुमशाही जर करायचं असेल, हुकुमशाही मार्गाने जर तुम्ही शक्तीपीठ करणार असेल तर काय करा, आम्हा सगळ्या बायका पोरांनी इथं आणा, गोळ्या घाला, मारा आणि तुम्ही शक्तीपीठ यात घेऊन जावा. तर आम्ही सदस्य आम्ही शक्तीपीठ महामार्गाला जमीन देणार नाही आणि देणारच नाही आम्ही जमीन. 30 लाख रुपये कर्ज काढलेलं आहे. आमदार खासदाराला शिल्लक असेल रक्कम ही, पण आमच्यासाठी फार मोठी ती रक्कम आहे. आम्ही आता जर आमच्या पिढीला जर आम्ही जमीन जर आता पुढल्या पिढीला काय देणार? पुढल्या पिढीला जमीन आम्ही काय द्यायचं ते पुढल्या पिढीला?